जेन झी आणि जेन अल्फा सोबतच्या चर्चेत सरसंघचालक मोहन भागवत यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. मोहन भागवत यांनी आपल्या वक्तव्यातून अनेकांची बोलती बंद केलीये का असा प्रश्न निर्माण झालाय. संघाने कान टोचल्यावर आता तरी जेन झी विरोधात होणाऱ्या कारवाया थांबणार का? ज्या मुलींना सोशल मीडियावर धमक्या येत आहेत, चारित्र्य हनन करण्यात येत आहे, ते थांबणार का? संसदेत लाठीचार्ज कुणी केला याचं उत्तर मोदी शहा देणार का? आणि महत्वाचे, मुलांना मारहाण झाली, डोकी फोडली, पॅलेट गन वापरली, मुलींचे कपडे फाडले, यासाठी गृहमंत्री माफी मागणार का? नमस्कार, मी भाग्यश्री. हे काय नवीन मध्ये आज सर्व प्रश्नांवर बोलणार आहोत. मोहन भागवत जेन झी आंदोलनावर नेमकं काय म्हणाले हे जाणून घेणार आहोत. ज्या संघाच्या अतुल लिमये यांनी जेन झी आंदोलन देशद्रोही ठरवलं आणि मोदी शहांनी जंतर मंतरवर चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला, त्यावर भागवत यांनी स्पष्ट उत्तर दिलंय. आंदोलनाबाबत बोलताना भागवत म्हणाले, जनरेशन झेडने आंदोलन करू नये असं आम्ही म्हणणार नाही. संविधान त्यांना लोकशाही मार्गाने आपली मते व्यक्त करण्याचा आणि आंदोलन करण्याचा अधिकार देते, पण आंदोलन कसे केले जाते याचा आपण विचार केला पाहिजे. भागवत पुढे म्हणाले, लोकशाहीमध्ये आंदोलने हे सुद्धा चर्चेचेच एक रूप असते. आपल्याला हेही समजून घेणे आवश्यक आहे की जर जनरेशन झेड आवाज उठवत असेल तर त्यामागे नक्कीच एक खरा मुद्दा असला पाहिजे. हे आंदोलन कोणत्याही व्यक्ती किंवा गटाच्या विरोधात नसावे, तर व्यवस्थेतील सुधारणांसाठी असावे. जर संवादाचा अभाव नसता तर हे आंदोलन यशस्वीही झाले नसते. आपण इथे बसून बोलत आहोत का? नाहीतर आपला वाद सुरूच राहील. जर तुम्हाला काही अडचणी येत असतील तर संवादाने त्या सुटतील. मी म्हणेन की हे तातडीचे आहे. जर काही करायचे असेल तर ते सर्वांच्या सहभागाने केले पाहिजे, विभाजनाने नव्हे. मुलांना देवाचे रूप मानले जाते, तरीही आंदोलनादरम्यान त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला आणि पेलेट गनचा वापर करण्यात आला. यावर तुमचे मत काय आहे असा सवाल यावेळी भागवत यांना विचारण्यात आला. यावर पहिल्यांदा जाहीर भाष्य करताना भागवत म्हणाले, हे का घडले, काय झालं, आपल्याला कारणांचा शोध घ्यावा लागेल. तुम्हाला हवी असलेली माहिती माझ्याकडे नाही. मला वाटतं तुमच्याकडेही सगळं काही नसेल, पण हे पाहिल्यानंतर आपल्याला काय चुकलंय ते ठरवावं लागेल. काय झालं, का झालं हे मी आत्ता सांगू शकत नाही, कारण मला माहित नाही की काय बरोबर आहे आणि काय चूक. तुम्ही ते वाचत आहात आणि मी तुम्हाला सांगत आहे, आणि मी सुद्धा ते वाचत आहे. त्यामुळे मला माहित नाही की काही मॉड्यूल्स वगैरे अस्तित्वात आहेत की नाही. पण जर मला डोळे झाकून विश्वास ठेवायला सांगितलं तर मी जेन झीवर विश्वास ठेवेन. जनरेशन झेड बद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की जनरेशन झेड बद्दल बोलायचे झाल्यास शिक्षणात सुधारणा करणे आवश्यक आहे, त्यामुळे संवाद महत्वाचा आहे. माझा अनुभव आहे की जेव्हा आम्ही या वयाचे होतो तेव्हा आम्ही प्रश्न विचारत नसू, पण जनरेशन झेडला प्रत्येक गोष्टीची तार्किक उत्तरे हवी असतात. त्याला केवळ उत्तरेच नव्हे तर आपलेपणाची आणि आपुलकीची भावनाही हवी असते. LGBTQ विषयी बोलताना भागवत म्हणाले, LGBTQ लोक देखील आपल्या समाजाचा एक भाग आहेत. ते व्यवस्थेचाच एक भाग आहेत. तथापि विवाह एक वेगळा विषय आहे. ही कुटुंबासाठी निर्माण केलेली एक संस्था आहे. पुढच्या पिढीला कुटुंब म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे. दोन्ही पालक हे आवश्यक घटक आहेत. हे शतकानुशतके चालत आलेलं आहे. आता जर सध्याच्या व्यवस्थेत व्यत्यय आणला तर समस्या निर्माण होतील. जर तुम्ही नवीन व्यवस्था आणत असाल तर समाजाने आधी त्यासाठी तयार असले पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? मोहन भागवत यांनी घेतलेली भूमिका बरोबर आहे का? त्यांनी संघातील अतुल लिमये यांच्यासह अनेकांची बोलती बंद केली आहे की दिखावा आहे? आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आणि हे काय नवीनला फॉलो करायला विसरू नका.